जिजाऊसाहेब उभ्या हिंदुस्थानचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या मातीमधल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर त्याच माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावे कसे हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र मूर्तीने अभिवादन करते. मी नूतन हरिहर जी प्राथमिक शाळा मेखलीची विद्यार्थिनी आज आपल्या समोर गंभीर विषय मांडत आहे. माझा विषय आहे गड किल्ले संवर्धन काळाची गरज. ए सह्याद्री, सांगशील का माझा राजा कसा होता? ए सह्याद्री, सांगशील का माझा शंभू राजा कसा होता? ए सह्याद्री, सांगशील का माझा मावळा कसा होता? महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तींच्या नसनासातून ज्याचं नाव उच्चारल्याबरोबर वीरश्रींचा संचार होतो, अंगामध्ये रोम रोम शहरून जातो, तेव्हा अभिमानाने शब्द बाहेर पडतात. हा देश नवरत्नांची खान, इथेच नटले शिवरायांचे प्राण. सह्याद्रीच्या शिखरावरती फडके भगवे निशाण, परंतु मनामध्ये शंका यायला लागते. सन्मान असणारे हे स्वराज्याचे निशाण काळ्याच्या ओघात नष्ट तर नाही ना होणार? कारण मुस्लिम राजवटींच्या आक्रमणांपासून ज्या गड किल्ल्यांनी संरक्षण केले, छत्रपती शिवरायांचे स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवले, स्वराज्याचा कारभार ज्या गड किल्ल्यांवरून चालला, त्या गड किल्ल्यांची अवस्था बघितली तर मन तिळतिळ तुटतं. हा आहे आपल्या शिवरायांचा वारसा. हेच दाखवणार आहोत का आपण पुढच्या पिढीला? महाराष्ट्राचा बहुतांश इतिहास पुस्तकामध्ये दिसून येतो. आपल्या राजांचा इतिहास आज आपल्या डोळ्यासमोर उभा आहे. तो इतिहास जपण्यासाठी आज अनेक हात झटत आहेत. गरज आहे त्या हातांना हात लावण्याची, कारण नव्या पिढीची फक्त स्वाभिमान अभिमान याच गोष्टी नाही ठेवायच्या. त्या काय पुस्तकात पण राहू शकतात, परंतु बांधकाम शास्त्राचे उत्कृष्ट नमुने असणारे किल्ले, शत्रूंसाठी उभारण्यासाठी वाटा, पाणी, डोंगर अशा उघड ठिकाणी बांधलेल्या किल्ल्यातून छत्रपती शिवरायांची दिसणारी दूरदृष्टी, मावळ्यांची ताकद, राज्यकारभाऱ्यांचा किल्ल्यावर केलेली व्यवस्था, या सर्व गोष्टी नवीन पिढींनीच याची डोळा पाहाव्यात. काल परवा आपल्या नवीन इंजिनियरने महाराजांचा पुतळा कोकणामध्ये उभा केला आणि तो जमीन उद्ध्वस्त झाला. यातूनच नवीन पिढीचा दूरदृष्टिकोन लक्षात येतो. त्याचसाठी तर आहे गड किल्ले संवर्धनाचा टास्क. कशासाठी? की महाराष्ट्राची पुण्यवती शिवाजी महाराज सारखा राजा या मातीमध्ये जन्माला आला. अवघ्या 50 वर्षाचे आयुष्य त्यांना मिळाले आणि एवढ्या कालावधीमध्ये 350 किल्ल्यांचे साम्राज्य उभे केले. 350 किल्ल्यांचे साम्राज्य उभे केले. महाराष्ट्राच्या बाळावरती अभिमानाने सांगावा असा इतिहास त्यांनी करून ठेवला. महाराजांच्या गोडकोटांवरती प्रिय असे आपले नाव कोरतात. हे बघून असे वाटते की कुठेतरी चुकतंय. महाराजांचे पाऊल ज्या ज्या किल्ल्याला लाभले तो प्रत्येक किल्ला एक स्मारक बनायला हवा. परंतु हे गडकोट किल्ले त्यांच्या बुरून सांगत आहेत की पराक्रम म्हणजे काय होता आणि आजचे राज्यकर्ते गड किल्ले संवर्धन करण्यासाठी म्हणून गडकोट किल्ल्यांवरती बार हॉटेल करण्यासाठी उत्साही आहेत व त्याच माध्यमातून गडांचे संवर्धन केले जाईल असे राज्यकर्त्यांना वाटत असेल तर वेळीचा वर घातला पाहिजे आणि घातलाही आहे. अरे माझा राजा दारूच्या थेंबाला हिशोबला नाही, तिथं तुम्ही दारूचा पुरा पाहताय, पार्ट्या करून पाहताय, परंतु कोणत्याही नेत्यांना असे वाटत नाही की गडांचे संवर्धन करून त्याचे स्मारकात रूपांतर करावे आणि या जगाला एक हेवा वाटावा असा माझा महाराष्ट्र घडवावा आणि माझ्या राजांची कीर्ती भारतातच नव्हे तर अख्ख्या जगात पसरावी. अहो, कपाळावरती चंद्रकोर आणि हातामध्ये रुद्राक्ष घालून शिवभक्त होता येत नाही, तर त्यासाठी गडांचे संवर्धन केले पाहिजे. तेव्हा कुठे शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचा आपल्याला अभिमान वाटेल. जाता एवढेच सांगेल समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख निश्चयाचा महामेळ असा केला होता. चला आपण पण एक निश्चय करू. किल्ल्यावरती कचरा न करणे, किल्ल्याच्या जगण्या काळ्या दगडावरती नाव न लिहिणे, उलट एखाद्या ग्रुप सोबत साफसफाई मोहिमेत सहभागी होणे, झाडे लावणे, किल्ल्याचे महत्त्व इतरांना पटवून देणे, या सहज शक्य गोष्टी व्यक्तिगत पातळीवर तुम्ही आम्ही सहज करू शकतो. चला तर मग विश्वात आपला हा गडकोट किल्ला मानाच्या अशा एका सर्वोच्च स्थानावर नेऊ की जेथे पाहिल्यावरती
स्वाभिमानाने वर झाली पाहिजे आणि आपले हात देखील गडांचे संवर्धन करण्यासाठी सजले पाहिजेत. तुम्ही सर्वांनी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानते आणि या छोट्याशा चिमुकले भाषण इथेच संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय. तुम्ही माझ्यावर फक्त एकच घोषणा द्या, छत्रपती शिवाजी महाराज की जय.